पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची युती होणं आता जवळपास निश्चित झालंय। मात्र ही युती झाली तर अजित पवारांना महायुतीत राहण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही, असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले। शरद पवार जातीयवादी शक्तींच्या विरोधात आहेत आणि अजित पवार त्यांच्यासोबत सत्तेत आहेत। संविधानाच्या मारेकऱ्यांच्या गटात अजित पवार आहेत, ते जातीयवादी शक्तीसोबत काम करत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती संदर्भात विचारले असता संजय राऊत म्हणाले की आमच्याशी चर्चा झाली तर आम्ही व्यक्त करू। राज ठाकरेंशी चर्चा करताना आम्ही कोणाला विचारलं नव्हतं। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जी आज भाजपच्या महायुतीचे घटक आहे आणि शरद पवार जातीयवादी शक्तीच्या विरोधात आहेत। नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या राजकारणाचा त्यांना चांगला राग आहे आणि ते आमच्यासोबत मोदी शहा यांच्यासोबत संघर्ष करत आहेत। हे लोकशाहीचे मारक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। या दोन नेत्यांमुळे लोकशाही राहिलेली नाहीये असं त्यांचं मत आणि भूमिका मला दिसतेय। देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी जे आम्ही एकत्र आलो त्यात शरद पवार आमचे महत्त्वाचे मार्गदर्शक आहेत। संविधानाच्या मारेकऱ्यांच्या गटात अजित पवार आहेत, ते जातीयवादी शक्तींसोबत काम करतात। नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचे नेते असून शरद पवार नाहीयेत। असा शक्तीच्या विरोधात शरद पवारांची विचारधारा जुळली नाही तर ते त्या विरोधात संघर्ष करत राहिले, त्यामुळे युती झाली तर महायुतीत राहण्याचा अजित पवारांना अधिकार नाहीये, त्यांना सत्तेत राहण्याचाही अधिकार नाही। नरेंद्र मोदी अमित शहा आणि शरद पवारांवर कोणत्याही प्रकारची त्यांनी विधानं केली हे आपल्याला माहीत आहे, हे महाराष्ट्राला मान्य नाही। आता महायुतीतून ते महाविकास आघाडीची युती करत असतील तर महायुतीच्या नेत्यांना विचार करावा लागेल की कोण कोणासोबत आहे आणि कोणती विचारधारा कुठं मिसळत आहे। आम्ही पुण्यात त्यांच्यासोबत जाणार नाही। पुण्यात शिवसेना मनसे एकत्र लढेल। काँग्रेस येणार असेल तर त्यांना सोबत घेऊ। तिथं काँग्रेसची चर्चा झाली आहे। नाशिकमध्ये आणि अन्य ठिकाणी काँग्रेसची चर्चा सुरू आहे। मुंबईत राज उद्धव ठाकरेंची युती झाली असून शरद पवारांचा पक्ष सोबत आहे। पुण्यात मात्र आम्ही भाजपासोबत संबंध असणाऱ्या सरकारमधील पक्षाशी संबंध ठेवणार नाहीये, असं संजय राऊतांनी जाहीर केलंय। आम्ही त्यावर शरद पवारांसोबत चर्चा करू, तेवढे आमचे चांगले संबंध आहेत। ते फार मोठे नेते आहेत, त्यांनी महाराष्ट्राला देशाला दिशा देण्याचं काम केलंय। असं घडणार असेल तर नक्कीच काँग्रेस आणि इतर जण एका भावनेनं चर्चा करू, असंही त्यांनी सांगितलंय। मुंबईत काँग्रेससोबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळालाय, पण मुंबई बाहेर स्थानिक पातळीवर काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे, अशी ही माहिती त्यांनी दिली आहे।